नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी बनवते बटाट्याची एकदम मस्त झटपट भाजी. तर त्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले. त्यामध्ये मी घातले राई आणि जिरा. त्यानंतर यामध्ये मी घालते कढीपत्ता. कढीपत्ता घातल्याच्या नंतर थोडं बाजूला व्हायचं आहे, कारण कढीपत्ता फटकरून उडतो. त्यामुळे आता यामध्ये मी घालते कांदा. तर मी कांदा असा उभा कापून घेतलेला आहे आणि एकदम पातळ पातळ कापलेला आहे. जर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली तर तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकता आणि पाहुणे आले तरी बनवू शकता. आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे भाजी जर आपण बनवली तर भाजी एकदम मस्त होते. आणि आपल्या चॅनलवरती बटाट्याची दुसरी पिकनिक भाजीची रेसिपीसुद्धा उपलब्ध आहे, तर नक्की एकदा बघून घ्या. आता यामध्ये मी घालते किचन किंग मसाला, 1 चमचा हळद, पाव चमचा, त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट 1 चमचा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ही भाजी एक 10 मिनिटाच्या आतमध्ये होते. वेळही लागत नाही आणि दिसायला पण सुंदर दिसते, मस्त दिसते आणि खायला तर एकदम चविष्ट लागते. तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा. आता बघा मी यामध्ये उकडलेले बटाटे घातलेले आहेत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. बटाटे उकडलेले असल्यामुळे त्याला शिजायला पण वेळ लागत नाही आणि एकदम झटपट भाजी होते. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित बटाट्यांना लागेल. अशा प्रकारे हे बघा आता मी व्यवस्थित सर्व मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्याआधी मी थोडंसं पाणी घालते. जास्ती पाण्याची गरज नाही आहे. थोडंसं मी पाणी घातलेलं आहे यामध्ये 1, 2, 3 चमचे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार घालणार आहोत मीठ. आणि बस आपली भाजी एकदम ऑलमोस्ट तयार आहे. यावरती मी थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालते आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा घरामध्ये बनवू शकता आणि एक वेगळा प्रकार होतो बटाट्याच्या भाजीचा. तो पण एफर्टलेस आहे, तर नक्की बनवून बघा. मी 2-3 मिनिटं झाकण ठेवून तिला शिजवून दिली होती. हे बघा भाजी तयार आहे. बघा किती मस्त यम्मी दिसत आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.